आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार. अदिती तटकरे यांची पोस्ट आणि हप्त्याची अपडेट. नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं MH नाऊ मराठी न्यूजमध्ये. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सर्वजण मार्चच्या हप्त्याची वाट पाहत आहात, पण अजूनही GR का आला नाही, योजना बंद होणार की काय, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत. पण थोड्याच वेळापूर्वी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी एक महत्त्वाची फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी योजनेबद्दल नेमकं काय म्हटलंय आणि हप्ता कधी मिळणार हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 1. अदिती तटकरे यांची फेसबुक पोस्ट आणि योजनेची स्तुती. मित्रांनो, आज 25 तारीख असूनही वितरणाबाबत कोणताही नवीन GR आलेला नाही. पण मंत्री अदितीताई तटकरे यांनी एका कॉन्फरन्समध्ये या योजनेचा आवर्जून उल्लेख केला. त्यांनी इंग्रजीमध्ये एक पोस्ट केली आहे, ज्याचा सोप्या भाषेत अर्थ असा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या निर्णय क्षमतेत आणि आत्मविश्वासात मोठी वाढ झाली आहे. त्यांनी या योजनेचे भरभरून कौतुक केले आहे. 2. योजना बंद होणार का? अनेक लाभार्थी विचारत आहेत की सर, योजना बंद झाली का? तर बघा, जर ही योजना बंद करायची असती तर राज्याच्या मंत्र्यांनी स्वतःहून सोशल मीडियावर तिची स्तुती केली असती का? नक्कीच नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की योजना अविरत सुरू राहणार आहे. केवळ वेळेवर GR न आल्यामुळे वितरणाला विलंब होत आहे, पण सरकारचा मानस ही योजना पुढे चालू ठेवण्याचाच आहे. 3. मार्चचा हप्ता आणि GRची स्थिती. जानेवारीचा GR 18 तारखेला आला होता, तर फेब्रुवारीचा 24 तारखेला. आज 25 तारीख झाली आहे. त्यामुळे आता सरकारने किमान उद्या तरी GR काढून मार्चच्या 21व्या हप्त्याचा मार्ग मोकळा करायला हवा. समाज माध्यम म्हणून आमचं काम आहे की तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणं. जोपर्यंत आपण या विषयावर बोलत राहू, तोपर्यंत या योजनेची नैतिक बळकटी वाढेल आणि लाभार्थी बहिणींना त्यांचे हक्क मिळत राहतील. थोडक्यात सांगायचं तर, जरी आज हप्त्याची तारीख जाहीर झाली नसली तरी मंत्र्यांच्या पोस्टमुळे योजनेला नव्याने बळकटी मिळाली आहे. तुम्हाला ही पोस्ट सविस्तर वाचायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारायला विसरू नका. अशाच खात्रीशीर बातम्यांसाठी MH नाऊ मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.